नमस्कार मित्रांनो, महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने सादर केलेले अर्ज हे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने बियाणे सोडतसाठी ग्राह्य धरले जातील। सोडतमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवरती निवडीचा संदेश हा दिला जाणार आहे आणि निवड झालेल्या लाभार्थ्यांनाच अनुदानित बियाणे उपलब्ध करून देण्यात येईल असे कृषी विभागाकडून जाहीर करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, अर्ज करण्यासाठी आपणास येथे आपला शेतकरी ID क्रमांक हा प्रविष्ट करायचा आहे। तुम्हाला तुमचा शेतकरी ID क्रमांक माहीत नसेल तर येथे तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे आपणास क्लिक करायचे आहे। आपला आधार नंबर यामध्ये टाकायचा आहे। गेट OTP वर क्लिक करायचे आहे। तर OTP हा आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेला आहे, तर येथे ओके करायचे आहे। तो OTP मी यामध्ये टाकून घेतो। OTP टाकल्याच्या नंतर OTP तपासा याच्यावर क्लिक करायचे आहे। तर मित्रांनो, हा जो काही आहे हाच आपला शेतकरी ID क्रमांक आहे। तर हा शेतकरी ID क्रमांक आपण लिहून घ्या किंवा याचा एक फोटो काढून घ्या। तर आपणास येथे ओके करायचे आहे। त्यानंतर येथे OTP पाठवा याच्यावर क्लिक करायचे आहे। आपल्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर OTP येईल, तर आपणास येथे ओके करायचे आहे। तो OTP आपणास यामध्ये टाकायचा आहे। OTP तपासा याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपणास येथे युअर प्रोफाईल डिटेल्स आर फेच्ड सक्सेसफुली, तर आपणास येथे ओके करायचे आहे। त्यानंतर आपणास येथे घटकासाठी अर्ज करा याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपणास हे जे काही पेज आहे येथे खाली स्क्रोल डाऊन करून घ्यायचे आहे। त्यानंतर येथे बियाणे वितरण प्रात्यक्षिक फ्लेक्सी घटक औषध आणि खते, त्यानंतर येथे बाबी निवडा याच्यावर आपणास क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपणास येथे आपला जिल्हा, तालुका, गावाचे नाव दाखवले जाईल। तर कधीकधी वेबसाईटला जर प्रॉब्लेम असेल तर येथे आपले जे काही गावाचे नाव आहे हे गावाचे नाव इथे दाखवणार नाही। तर त्यासाठी आपणास काय करायचे आहे, हे जे काही पेज आहे इथे रिलोड करून घ्यायचे आहे जोपर्यंत आपल्या गावाचे नाव येत नाही तोपर्यंत। त्यानंतर मित्रांनो, आपणास यामधून आपला जो काही फार्मर ID आहे हा फार्मर ID यामधून निवडून घ्यायचा आहे। जर एखाद्या शेतकऱ्याचे जास्त गट असतील तर आपणास येथे वेगवेगळ्या प्रकारचे फार्मर ID नंबर येथे दाखवले जातील। जर एखाद्या शेतकऱ्याचा एकच गट नंबर असेल तर एकच फार्मर ID हा तिथे दाखवला जाईल, तो आपण तिथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। समजा की मी येथे हा जो काही फार्मर ID आहे हा फार्मर ID येथे सिलेक्ट करतो, तर आपण पाहू शकतात की येथे 358 गट क्रमांक इथे दाखवत आहेत। तर येथे मी दुसरा फार्मर ID येथे सिलेक्ट करतो। त्यानंतर येथे आपण पाहू शकतात की आता इथे 301 गट क्रमांक हा दाखवला जात आहे। तर आपल्या पद्धतीने आपला जो काही गट क्रमांक आहे, सर्वे क्रमांक आहे तो यामध्ये निवडून घ्या। त्यानंतर येथे घटकमध्ये प्रमाणित बियाणे वितरण आणि फ्लेक्सी घटक हे दोन ऑप्शन आपणास यामध्ये पाहायला मिळतील। तर प्रमाणित बियाणे वितरण याच्यावर जर क्लिक केलं तर पिकाचा प्रकारमध्ये येथे गळीत धान्य हे ऑप्शन राहील। त्यानंतर पीकमध्ये आपण पाहू शकतात की तीळ, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन हे 4 ऑप्शन आपणास यामध्ये पाहायला मिळतील। तर कधीकधी वेबसाईटला जर प्रॉब्लेम असेल तर हे जे काही तीळ, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन हे परत नावे आपणास त्यामध्ये दाखवले जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो, इथे जर फ्लेक्सी घटक हे जर घटक आपण निवडला तर पिकाचा प्रकारमध्ये ऊस आणि कापूस हे 2 ऑप्शन आपणास यामध्ये पाहायला मिळतील। तर ऊस हे जर यामध्ये निवडलं तर घटकमध्ये सुपरकेन नर्सरी आणि कापूस हे जर ऑप्शन येथे निवडलं तर सुपरकेन नर्सरी बायो4 हे 2 घटक यामध्ये पाहायला मिळतील। तर मी इथे परत ऊस हे ऑप्शन निवडतो। तर घटकमध्ये आपण पाहू शकतात की इथे आता सुपरकेन नर्सरी, बायो4 आणि परत सुपरकेन नर्सरी हे घटक आपणास यामध्ये दाखवले जात आहे। तर हे जो काही प्रॉब्लेम आहे हा वेबसाईटचा आहे, त्यामुळे आपणास येथे परत हे नावे दाखवले जात आहे। तर यामध्ये घटकमध्ये मी प्रमाणित बियाणे वितरण याच्यावर क्लिक करतो। पिकाचा प्रकारमध्ये गळीत धान्य हे ऑप्शन निवडतो। तर आपल्या पद्धतीने यामधून आपल्या पिकाची निवड करा। तर मी इथे सोयाबीन हे पीक येथे घेतलेले आहे। त्यानंतर सोयाबीन हे पीक मी येथे घेतलेले आहे कारण की सोयाबीनसाठी येथे 100% अनुदान आहे। तर त्यानंतर येथे प्रस्तावित क्षेत्र हेक्टरमध्ये आपणास यामध्ये टाकायचे आहे। जर आपले क्षेत्र हे 20 आरा असेल, 40 आरा असेल, 60 आरा असेल तर आपण येथे 0.40 अशा प्रकारे टाकू शकतात। जर 1 हेक्टर असेल तर आपणास येथे 1 टाकायचे आहे। तर मी इथे 1 टाकतो। त्यानंतर आपण येथे पाहू शकतात की बियाण्याचे प्रमाण येथे किलोमध्ये 75 दाखवले जात आहे। तर मी येथे 0.40 करतो, म्हणजेच 1 एकर। तर आपण येथे पाहू शकतात की बियाण्याचे प्रमाण येथे किलोमध्ये 30
दाखवले जात आहे। त्यानंतर येथे जतन करा याच्यावर आपणास क्लिक करून घ्यायचे आहे। त्यानंतर घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे। आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का? जर आपणास यामध्ये आणखी जर घटक काही निवडायचे असेल तर आपण यामध्ये निवडू शकतात। तर त्यासाठी आपण यस हे ऑप्शन इथे सिलेक्ट करा। तर मला यामध्ये आणखी घटक निवडायचे नाही तर मी इथे नो हे ऑप्शन सिलेक्ट करतो। त्यानंतर मित्रांनो आपणास इथे अर्ज सादर करा याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपणास आपण पाहू शकतात की आपण आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडल्याची खातरजमा करा। अर्जात आणखी काही बाबीचा समावेश करायचा असल्यास मेनूवर जा, या बटनावर क्लिक करा, अन्यथा अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करा। तर मला अर्ज हा सादर करायचा आहे तर मी इथे ओके करतो। त्यानंतर आपण इथे पाहू शकता इथे पहा या बटनावर आपणास क्लिक करायचे आहे। पहा या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपण इथे घटक तपशीलमध्ये पाहू शकतात की आपण जो काही घटक निवडलेला आहे तो इथे आलेला आहे। तर इथे बाबीमध्ये प्रमाणित बियाणे वितरण, तर आपणास इथे पहा या बटनावर क्लिक करायचे आहे। तर ही जी काही माहिती आहे ही माहिती आता इथे परत डबल दाखवली जात आहे। तर हा वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे। तर येथे आपणास सर्वात खाली स्क्रोल डाऊन करायचे आहे। त्यानंतर इथे हा जो काही बॉक्स दिसत आहे या बॉक्समध्ये आपणास क्लिक करायचे आहे आणि येथे पे ॲप्लिकेशन फी याच्यावर क्लिक करायचे आहे। पे ॲप्लिकेशन फीवर क्लिक केल्याच्यानंतर इथे मेक पेमेंट इथे ॲप्लिकंट नेम दाखवले जाईल। तर यामध्ये टोटल अमाऊंट 23 रुपये 60 पैसे आपणास यामध्ये हे जे काही पेमेंट आहे हे पेमेंट करता वेळेस आपल्या बँक अकाउंटमधून डिडक्ट होणार आहे। त्यासाठी मेक पेमेंट या बटनावर आपणास क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपण इथे वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, IMPS यापैकी कोणत्याही एका माध्यमातून पेमेंट करू शकता। तर मी IMPS हे ऑप्शन निवडतो। त्यानंतर आपणास येथे पे गव्हर्नमेंट इंडिया याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपणास येथे पेमेंट डिटेल्समध्ये येथे खाली प्रोसीड टू पेमेंट याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपण येथे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, वॉलेट, QR यापैकी कोणत्याही एका माध्यमातून पेमेंट करून घ्या। तर मी QR कोडच्याद्वारे यामध्ये पेमेंट करणार आहे। QR हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर येथे भीम UPI हे ऑप्शन निवडायचे आहे। त्यानंतर मेक पेमेंट याच्यावर आपणास क्लिक करायचे आहे। त्यानंतर अशा प्रकारचा एक बारकोड येईल। तर तो बारकोड मी येथे फोनपेच्या स्कॅनरमधून स्कॅन करून घेतो आणि पेमेंट करून घेतो। तर पेमेंट आपले येथे सक्सेस झालेले आहे। तर सक्सेस अशा प्रकारे मेसेज आपणास यामध्ये दाखवला जाईल आणि आपला जो काही ॲप्लिकेशन ID आहे हा ॲप्लिकेशन ID येथे दाखवला जाईल। तर हा जो काही ॲप्लिकेशन ID आहे हा ॲप्लिकेशन ID आपणास यामध्ये नोट करून घ्यायचा आहे। ओके केल्याच्यानंतर ही जी काही प्रिंट रिसिप्ट आहे ही प्रिंट रिसिप्टसुद्धा आपण यामध्ये डाउनलोड करून घेऊ शकतात किंवा याची प्रिंट काढून घेऊ शकता। त्यानंतर मित्रांनो आपणास येथे घटक इतिहास पहा याच्यावर क्लिक करायचे आहे। तर परत वेबसाईटला प्रॉब्लेम आलेला आहे। तर मी परत हे जे काही पेज आहे इथे रिफ्रेश करून घेतो। इथे घटक इतिहास पहा यामध्ये अर्ज केलेल्या बाबी, तर आपण या रकान्यामध्ये पाहू शकतात मित्रांनो आपल्याला इथे कसल्याच प्रकारची माहिती ही दाखवली जात नाही। आपला तालुका दाखवत नाही, इथे गावाचे नाव दाखवत नाही, फार्मर ID दाखवत नाहीत आणि विशेष म्हणजेच आपण या अर्जाचे पेमेंट केलेले आहे तरी पण येथे मेक पेमेंट नावाचे ऑप्शन येथे आपणास पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो वेबसाईटला खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम आहे। वेबसाईट व्यवस्थित चालू झाली की आपण अर्ज करू शकतात, परंतु मित्रांनो याची जी काही मुदत आपणास देण्यात आलेली आहे 29 तारीख ही देण्यात आलेली आहे, परंतु वेबसाईटला प्रॉब्लेम असल्यामुळे ही जी काही मुदतवाढ आहे ही मुदतवाढसुद्धा आपणास मिळू शकते। परंतु आपण या तारखेच्या आतच आपला जो काही अर्ज आहे हा अर्ज यामध्ये भरून घेण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।